राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। लग्नात आलिशान मोटारी, फ्रीज, वॉशिंग मशीन यासारख्या महागड्या वस्तू अंधन म्हणून देण्याची प्रथा समाजाला अधोगतीकडे नेते आहे। ज्या दिवशी वधू पित्याकडून वराला पुस्तकाचं कपाट भेट देण्याची प्रथा सुरू होईल त्या दिवशी समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी बोलताना व्यक्त केला आहे। गेली 13 वर्ष राजर्षी शाहू महाराजांचा विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी कार्यरत असलेल्या छत्रपती शाहू फाउंडेशनच्या राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कारांचं वितरण शाहू स्मारक भवनात झालं आणि यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर पवार बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर, रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त उद्योगपती MB शेख, रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अशोकराव शिंदे, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज, सचिव जावेद मुल्ला, चंद्रकांत कांडेकरी, डॉक्टर सुरेश पाटील, नवाब शेख, DT पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी म्हटलं आहे की राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी विवेकानंद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य वाचनाच्या माध्यमातून समाज मनाची मशागत होण्याची आवश्यकता आहे। यासाठी वधूपित्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात अंधन म्हणून महागड्या गोष्टी भेट न देता मनाची मशागत करणाऱ्या थोर पुरुषांच्या जीवनचारित्र्य आणि विचारांच्या पुस्तकाचं कपाट भेट देण्याची प्रथा सुरू करायला हवी, तरच या समाज मनाची खऱ्या अर्थानं मशागत होईल। आणि यावेळी बोलताना डॉक्टर BM हिरडेकर यांनी आजच्या घडीला देशाला विचारवंतांची नव्हे तर आचारवंतांची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला। आजच्या शिक्षण व्यवस्थेवर देखील त्यांनी कटू शब्दात कोरडे ओढले। मुलांपर्यंत पोहोचणारा शिक्षक वर्ग निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त करताना पदवीचं महत्त्व कमी होत असल्याच्या मुद्द्यावर डॉक्टर हिरडेकर यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। या सोहळ्यात राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीनं कार्यरत असलेले शिक्षक, शिक्षण क्षेत्रात उपक्रमशील असलेले मान्यवर आणि पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू छत्रपती आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि यामध्ये राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार श्रीराम साळुंखे, संदीप आडनाईक, धनश्री जाधव, डॉक्टर बिरदेव एज्युकेशन सोसायटी, तर राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार हनुमंत बागल, श्रीकांत चव्हाण, प्रियांका गवळी, मल्लाप्पा खराडे, नंदकुमार यादव, बाजीराव जाधव, आनंदराव भोसले, वैशाली बोराडे, संयोगिता महाजन, अमित कांबळे, पांडुरंग पाटील, जास्मिन कलाल, पद्मश्री लोळगे, भाग्येश कांबळे यांना गौरवण्यात आले। या सोहळ्यात पुढील वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेच्या राज्यभरातील शाळांमधील 7000 विद्यार्थी राजर्षी शाहू आचारविचार प्रसार परीक्षेत सहभागी होतील, अशी घोषणा संस्थेचे विश्वस्त उद्योगपती MB शेख यांनी केली आहे। स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी केलं। आभार DD पाटील यांनी केले आणि सूत्रसंचालन पंडित कंदोले यांनी केले।